हॅलो एव्हरीवन, कशा आहात तुम्ही सगळे? आय होप की तुम्ही सगळे मस्त मजेत असाल. आणि आमची जर्नी बिगेन होत आहे, म्हणजे आम्ही आता निघतो आहे. आमची फ्लाईट 1:20ची राहणार आहे पुण्याहून दिल्लीसाठी. आणि हे बघू शकता दोघंही इतके जास्त एक्सायटेड आहे दुपारपासनं, आणि माझे कामच संपत नव्हते. बाय द वे, मी तुम्हाला माझं थोडंफार सामान दाखवून देते. सो असं काहीसं ही आमची एक बॅग राहणार आहे, ही एक बॅग राहणार आहे, त्यानंतर ही खाऊची बॅग, स्वेटर आणि ब्लँकेट, त्याबरोबर ही छोटी माझी बॅग पण राहणार आहे. आणि आम्ही सगळे रेडी आहो. चला काय कुठे चाललं अव्यू? कुठे चाललंय सांगून दे. खाली बघ खाली बघ खाली बघ. आहे लक्ष. लाईट येते चेक. काय कुठे चाललो? मत्त मत्त माझ्या सोनूला झोप आली आहे. झोपू मत्त पैकी झोप आले. अव्यू तुला झोप आली का? अव्यू तुला आले रे, झोप आली रे माझ्या सोनूला रे. मस्त ट्रॅफिक लागला आहे पुणे स्टेशन. व्हॉट? पुणे एअरपोर्टला. पुणे एअरपोर्टला खूप ट्रॅफिक लागलाय. आता ते काय गरीब रथ पकडायचे. गरीब रथ पकडायची आम्हाला, जी की 2:30 वाजता रात्री आहे आज. 2:30 नाही 1:30 वाजता. किती? 21. चलो ठीक आहे 21. खूप ट्रॅफिक लागलाय, म्हणजे पुणे विमानतळ पुणे एअरपोर्टला ट्रॅफिक आहे. म्हणजे तुम्ही समजू शकता किती ट्रॅफिक आहे. लेट मी शो यू. वेट. आय थिंक हे ओला उबेरवाले जास्ती असावे, कारण ते सगळे सोडायला चालले ना. चले इतका ट्रॅफिक. अव्यू कुठे आलं आपण इथे काय करतोय? बोर्डिंग. ठीक आहे म्हण. ठीक आहे. मला बघा. हॅलो. मला बघ. अव्यू कुठे जायचं आहे? तो कृपया लाइफ जैकेट को विंग पर उतरने के बाद ही फुलाएं। हर लाइफ जैकेट में एक बत्ती लगी है जो बैटरी के पानी से छू जाने पर जल जाती है। याद रखें, लाइफ जैकेट को सिर्फ आपातकालीन पोहोचले असेल ते लोक. एक्सप्रेस बिज सीट्स पर बैठे हुए अतिथियों के लिए लाइफ जैकेट सीट के सेंटर आर्म रेस्ट में रखी गई है। Stations, please. Thank you. चला तर फायनली आम्ही पोहोचलो आहे दिल्ली एअरपोर्टला. सर्वात आधी तर आम्हाला बाहेर निघायचं होतं, म्हणून आम्ही सगळं म्हणजे तिथं मी अव्यूला पकडलं होतं आणि मी थोडंफार माझ्या हातातलं सामान घेतलं होतं. आणि त्याचबरोबर आम्हाला पुढे जाऊन आमचं लगेज पण रिसीव्ह करायचं होतं, कारण चेक करताना आम्ही दोन्ही बॅग तिथे दिलं. तिथेसुद्धा खूप मोठा एक घोळ झाला, तुम्हाला नंतर कधीतरी नक्कीच सांगेल. पण ती चुकी तुम्ही परत करू नका, म्हणून मी नक्कीच तुमच्याशी ती गोष्ट
शेअर करणार आहे. दिल्ली एअरपोर्ट खूप मोठं आहे. आम्ही टर्मिनल 1ला होतो आणि इथे ना आम्हाला आणखी 1 ते 2 तास स्पेंड करायचे होते, कारण आम्ही इथे 3:40ला पोहोचलो होतो आणि आमचा जो ड्रायव्हर आहे तो आम्हाला 6 वाजता पिक करणार होता. म्हणजे आमच्याकडे ऑलमोस्ट 1.5-2 तास होते तिथे स्पेंड करायसाठी. म्हणून मी अव्यूला घेऊन भरपूर वेळ खेळली. त्यानंतर थोडाफार आम्ही ब्रेकफास्ट पण केला, कारण अव्यू झोपला होता. त्यांनी पहिल्या फ्लाईटमध्ये पूर्ण वेळ झोपून काढला आणि अजिबात त्रास पण दिला नाही. तो झोपला होता, त्यामुळे आमची फ्लाईटसुद्धा खूप सेफ आणि इझी झाली. अदरवाईज तो उठला असता तर तो आवाजाने वगैरे रडला असता ही आम्हाला भीती होती, पण त्याने अजिबात आम्हाला त्रास दिला नाही आणि आमची पहिली फ्लाईट अव्यूबरोबरची खूप सेफ आणि खूप मस्त झाली. त्यानंतर आम्ही निघालो आमचं लगेज रिसीव्ह करण्यासाठी. तर अव्यूचं ना इथे खूप मस्त एक चाललं होतं की त्याला सगळ्या गोष्टी नवीन नवीन दिसत होत्या, त्यामुळे तो बघून ना खूप एन्जॉय करत होता. तर आम्हाला त्याने अजिबात त्रास नाही दिला आणि त्याचबरोबर त्याची झोप झाली होती. थोडीफार झोप होतीच त्याला डोळ्यामध्ये, म्हणून आम्ही त्याला धरत होतो, थोड्या खाली सोडत होतो. तो हात धरून सुद्धा खूप मस्त चालत होता. त्याने आम्हाला पूर्ण ट्रिपमध्ये अजिबात असा त्रास दिला नाही धर म्हणून. आणि इथे ना एक दिल्ली एअरपोर्टला मला नवीन गोष्ट दिसली, ती म्हणजे तुम्हाला ही जी स्लायडिंग आहे त्याच्यावर फक्त उभं राहायचं आहे, ते ऑटोमॅटिक तुम्हाला नेक्स्ट डेस्टिनेशनपर्यंत घेऊन जाईल. ते खूप मस्त होतं. त्यानंतर आम्ही ते आमची बॅग्स रिसीव्ह केली आणि मग आम्ही निघालो आमच्या पुढच्या जर्नीसाठी. पुढे काय काय झालं आहे ते सगळं तुम्हाला आता व्हिडिओमध्ये दिसेलच. आणि हा व्हिडिओ माझा फक्त हरिद्वार आम्ही पोहोचलो तिथेपर्यंतच राहणार आहे. पूर्ण हरिद्वार आम्ही एक्सप्लोर केला तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये राहणार आहे. जर याच व्हिडिओमध्ये ॲड केलं असतं तर खूप मोठं झालं असतं व्हिडिओ, त्यामुळे मी या व्हिडिओमध्ये एवढंच ठेवलं आहे. अव्यू बघ चोको मोको चॉकलेट. आता आम्हाला 5 ते 10 मिनिटात ड्रायव्हर घ्यायला येणार होते, म्हणून आम्ही वॉशरूम वगैरे जाऊन आलो. कारण त्यांनी आम्हाला पिक केल्यानंतर आम्हाला कोमलताई आणि अभिलाष भाऊजींना पिक करायचं होतं आणि त्यानंतर आमची हरिद्वारची जी जर्नी आहे ती सुरू होणार होती. म्हणजे दिल्लीवरून आम्ही पॅकेज केलं आहे. पॅकेज रिलेटेड जेवढी सगळी तुम्हाला काही क्वेश्चन्स असेल ते सुद्धा तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की विचारा. त्याच्यावर सुद्धा मी एक वेगळा माझा व्हिडिओ बनवणार आहे की आम्हाला आमचा किती बजेट होता, किती बजेटमध्ये काय झालं, आमच्याकडनं काय चुका झाल्या आणि त्या चुका तुम्ही नको करायला, किंवा कुठे काय आमचे एक्स्ट्रा पैसे गेले, हॉटेल कसं होतं, जेवण कसं होतं, वर्थ इट होतं की नव्हतं, आणि बाकी सगळ्या गोष्टी मी तुम्हाला नक्कीच नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट टू नेक्स्ट म्हणजे माझी सगळी उत्तराखंडचे व्हिडिओ झाल्यानंतर एक व्हिडिओमध्ये नक्कीच तुम्हाला सांगेल. त्यानंतर आमचं जे ड्रायव्हर अंकल होते ते सुद्धा, ड्रायव्हर दादा होते ते सुद्धा आले होते. म्हणून आम्ही आमचा जो एअरपोर्ट आहे तो सोडायचा होता आणि आतमध्ये ना आम्हाला अजिबात थंडी वाटत नव्हती. म्हणजे नॉर्मल थंडी होती असं म्हणायला काही हरकत नाही, पण जसं आम्ही बाहेर पडलो तसं खूप भयंकर थंडी आहे, चुकून पण येऊ नका. खरंच खूप जास्ती थंडी आहे. म्हणजे आय डोंट थिंक सो बेरेबल पण राहील. खूप जास्ती थंडी वाटत आहे. काय सोबत आपले हाँ ये रख दीजिए बस हाथ में, बाकी के अंदर रख सकते हो. ठेवून दे ना ते. आता आम्ही निघालो आहे कोमलताई आणि अभिलाष भाऊजींना रिसीव्ह करण्यासाठी. गाडीत बसल्यानंतर थोडी थंडी वाटत होती आणि जसं जसं इंजन हीट व्हायला लागलं तसं तसं मग थोडीफार नॉर्मल झाली थंडी. आणि आता आम्ही त्यांना पिक करून तुमच्याशी कोई OTP प्रोवाइड किया है. हाँ हाँ उन्होंने OTP दिया है. या 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 तुला पाय भाऊजी तुम्ही पुढे बसता की प्रीतमला बसवू? तुम्ही बसता? या या प्रीतम याला वर घे, पटकन वर घे. हॅलो. थोडं अगो मला तर आजकाल आमची पण गाडी नाही सूट होत, मळमळच होते मला. आ रही है. अच्छा मतलब कंपनी से नहीं आ रही है, होंडा ने ऑथराइज्ड डीलर से डाटा है. तो अगर
स्माइली करो. तुमच्या फोटो घेते. ए दादू पण स्माइली करतो. नाश्ता करायचा. काय खाणार तू? काय पाहिजे म्हणतो? मिल्क केक. मिल्क केक पाहिजे तुला? मिल्क केक 30 रुपयाची एक चाय पिता. 28 ची एक आहे. कोलाड काय पाहिजे तुला? काय पाहिजे बोल. चल ये घेऊ. ये ये ये. अरे ये ना. प्राइस विचारून घे काही घेत असेल तर. पसंत नको देऊ प्रीतम हे सगळं त्याला. हे अनिल द्या म्हणून तर मी त्याच्यासाठी पैसे नाश करून इडली घेतली. कारण मला त्याला फ्राईज वगैरे नाही द्यायचे आहे प्रीतम. झोप कुठे? ये ना ताई. चला तर आम्ही आता हॉटेलला पोहोचलो आहे आणि असा काहीसा आमचा रूम आहे. एकदम सिंपल आणि छोटासा रूम आहे आणि नॉन व्ह्यू रूम आहे. सो इथनं एंट्रन्स आहे. राईट साईडला आमचं बाथरूम राहणार आहे. त्यानंतर एक छान असा मोठा मिरर त्यांनी दिला आहे. हा बेड आहे. आय थिंक हा क्वीन साईज बेड आहे. छोटं मोठं डेकॉरचं सामान पण इथे आहे. एक छान अशी चेअर दिली आहे. सोबतच एक छोटासा टेबल दिला आहे जिथे तुम्ही मस्त बसून चहा आणि कॉफी एन्जॉय करू शकता. त्यानंतर आम्हाला इथे एक छान TV पण दिला आहे जे की खरंच गरजेचं होतं आमच्यासाठी आणि सोबतच एक हीटर सुद्धा आहे. त्यानंतर आम्हाला इथे छान त्यांनी मोठं कबर्ड दिलं आहे. ॲज वेल ॲज एक छोटंसं विंडोसुद्धा आहे पण ते पॅक्ड विंडो होतं. सो असा काहीसा आमचा रूम आहे. त्यानंतर आम्ही छान छान रेडी झालो आहे आणि त्यानंतर आता आम्ही निघणार आहे आमच्या हरिद्वारच्या दर्शनासाठी किंवा फिरण्यासाठी. आणि इथे आमचे काही या व्हिडिओसाठी पर्टिक्युलर जे फोटोज आम्ही घेतले होते ते सगळे आहे. चला तर भेटूया अशाच एक मस्त व्हिडिओ बरोबर. तेव्हापर्यंत बाय. आणि हां, तुम्ही जर चॅनल अजून सबस्क्राईब केला नसाल तर नक्की करा कारण यानंतरचा व्हिडिओ हरिद्वारचा राहणार आहे ज्यात मी तुम्हाला दाखवणार आहे की आम्ही कुठे कुठे फिरलो आहे हरिद्वारला आणि तिथे कोणते कोणते प्लेसेस आहे जिथे तुम्ही आणखी एक्सप्लोर करू शकता जे आमच्याकडनं मिस झाले आहे वगैरे वगैरे. चला तर भेटूया तेव्हापर्यंत बाय.